तर महापौर आणि विरोधी पक्षनेत्या यांच्यामधल्या या एक प्रकारे शाब्दिक वादावादीनंतर मुंबईकरांच्या अशाही प्रतिक्रिया येत आहेत की मुंबईकरांना या वादामध्ये जराही रस नाहीये। मुंबईकरांना त्यांची कामं होण्यामध्ये अधिक रस आहे, ती कामं लवकरात लवकर व्हावीत हीच मुंबईकरांची भावना आहे। आणखी एक बातमी विशेष महत्त्वाची, स्टिंग नावाचं एक एनर्जी ड्रिंक आहे जे अगदी शाळा कॉलेजेसच्या आसपास सुद्धा सहजपणे उपलब्ध व्हायचं, परंतु मुलांच्या आरोग्याचा विचार करता आज शासनाकडनं हे स्टिंग नावाचं जे ड्रिंक आहे, एनर्जी ड्रिंक, त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यात आलाय। शाळांच्या 500 मीटरच्या परिसरात स्टिंग विक्रीसाठी बंद करण्यात आल्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलेले आहेत। आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकचा आरोग्यावरती दुष्परिणाम होतोय ही बाब सभागृहात नमूद केली होती। लहान मुलं, गरोदर महिलांना यांच्यासाठी हे ड्रिंक योग्य नसल्याचं नमूद करण्यात आल्याचं पाचपुतेंनी यावेळी सांगितलं होतं। श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुतेंनी काही दिवसांपूर्वी बनावट पनीरचा मुद्दा सुद्धा, चीज अॅनालॉगचा मुद्दा सुद्धा समोर आणलेला होता आणि त्यानंतर आता स्टिंग एनर्जी ड्रिंक विरोधात त्यांनी आवाज उठवला। आता हे ड्रिंक शाळेच्या 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये विकण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे। स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल। त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006चे निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे, मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? स्टिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे, परंतु आत्ता एक 8 दिवसापासून जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले, तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। जादा साखर असेल, कृत्रिम रंग असेल तर काय करणार याच्या संदर्भातलं कुठलंही उत्तर दिलेलं नाही। तर या सगळ्याच ड्रिंक संदर्भातला तपासणी करून एखादी समिती स्थापन करून हे लहान मुलांसाठी घातक असेल तर त्याच्यावर आपण बंदी घालण्याचा विचार करणार का? राज्यात एकूण अद्ययावत अशा चालू ज्या लॅब आहेत त्या 3 आहेत, त्या संभाजीनगरला, नागपूरला आणि मुंबईला 22 PPP तत्वावर लॅब घेण्यात आलेले आहेत। म्हणून शॅम्पलची जी आता इथं मुंडे साहेबांचा उल्लेख वारंवार केला गेला, जे 3-3 महिन्यांनी जे शॅम्पल जे ज्या पद्धतीनं रिपोर्ट येत होते ते 3 महिने, परंतु आता 2-3 प्रकारचे 3 बॅचेस केल्यामुळं त्याचा रिपोर्ट हा 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी येतो। दरम्यान या स्टिंग सारख्या ड्रिंक्स बाबत आहार तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलंय, काय माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊया। जी ड्रिंक्स आहे ह्याचे स्ट्रिंग जी आहे त्याच्यात कॅफेन हे जास्त आहे, साधारण 250 ml मध्ये 70 to 80 मिलीग्रॅम्स एवढं कॅफेन मिळतं जे स्ट्रॉंग कॉफीमध्ये मिळतं। त्याच्यात 30 ग्रॅम्स शुगर्स आहेत, त्याच्यात टॉरिन आणि इनोसिटॉल आहे आणि त्याच्यात आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो। तर स्टिंग नावाच्या ड्रिंकमुळे आरोग्याविषयीचा धोका नेमका कसा निर्माण होतो याबद्दलची माहिती आपण पाहूया। या ड्रिंकवरती बंदी घालण्यासाठी काही निकष तपासले गेलेत। या स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये अधिक प्रमाणात कॅफेन असल्याचं निष्पन्न झालंय। कृत्रिमरित्या गोडवा निर्माण करणारे घटक सुद्धा एनर्जी ड्रिंकमध्ये आहेत। लहान मुलांमध्ये त्यामुळे मधुमेहासारखी समस्या उद्भवण्याची भीती आहे। या ड्रिंकमुळे, या पेयामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो।
वजन वाढण्याची समस्या ही उद्भवू शकते. तर लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होऊ शकतात. तर दातांवरतीही दुष्परिणामांचा धोका आहे.